गोव्यातील फोंडा तालुक्यातील प्रसिद्ध असं अवेडी बोरी साईबाबा मंदिर. हे मंदिर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. याचं कारण म्हणजे काय, तर शनिवारी काही ग्रामस्थांनी थेट मंदिराचा ताबा घेतल्याचा दावा केला, तर दुसरीकडे विद्यमान ट्रस्टनं हा ताबा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत थेट पोलिसात तक्रार नोंदवली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, मंदिराचा खरा हक्क कोणाचा आहे, करोडो रुपयांच्या निधीवरून नेमके कोणते आरोप झालेत आणि दोन्ही बाजू नेमकं काय म्हणतायत हे आपण या रिपोर्टमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संघवी राजवर्धन. लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. फोंडा तालुक्यातील अवेडेबोरी इथल्या प्रसिद्ध श्री साईबाबा मंदिरात शनिवारी मोठा गोंधळ उडाला. स्थानिक ग्रामस्थांनी मंदिर हे गावकऱ्यांनी उभारले असल्याचा दावा करत मंदिराचा ताबा घेतलाय. यावेळी मंदिरात स्वतःची कुलपं सुद्धा लावण्यात आली. या घटनेनंतर ट्रस्टनं फोंडा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मंदिर परिसरात बंदोबस्त वाढवला असून सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू केली. त्यांना ही बातमी सगळे गोंयभर पसरली. त्याच्यानंतर हे देवस्थान जे आसा साईबाबा सेवा मंडळ ट्रस्ट, हे ट्रस्ट खंयचे पद्दतीन जालें तें आमकांय खबर ना सारकें. तेन्ना हे ट्रस्टाचे बाबतीन जे आमचे गांवचे मेंबर आशिल्ले तांकां खंय तरी एक अंधारात दवरलेले म्हणून हांगा एक चळवळ हे जाल्ली. आणि दुसरी गजाल, जेन्ना आमी तेंचे कडेन ह्या देवस्थाना बद्दल म्हायती हिशोब कितें मागपाक लाय तेन्ना आमी सगळें अंधारात दवरले. म्हणून हे तिनूय वाड्या वयल्या लोकांचें जें कितें हांगा आसा हें पयलीं सावन सुरवाती साकून हांगा 1961 चालू आसा. आणि तेणी काल एक प्रेस कॉन्फरन्स घेतलो, कमिटी स्थापना केली. कमिटी जेन्ना स्थापना केली आनी सुभाष बाबराय नायक हेका अध्यक्ष केलो. 12 जाणटे भायले आशिल्ले आणि आमचो तो वाडा आशिल्लो. 35-51 सुमार अशे मेंबर आशिल्ले. तितले थोडे ना आतां 35 जाण उरल्या. आणि हे घरां सगळे मेंबर आशिल्ले. आणि तेन्ना मेंबर केल्ले नंतर अशें वर्सान वर्स एक कमिटी चेंज करची, 3-3 वर्सांनी कमिटी चेंज करची अशें ते मिनिट्सां बरोवन दवरलेले. पूण प्रत्येक वेळा हेच कमिटी मेंबर आमीच आसतले, 12 जाण प्रत्येक कमिटी हितून आमीच आसतले, प्रत्येक वर्सा आमीच आसतले अशें करपाक लागले. तेन्ना खंय तरी सगळे गांवच्या लोकांक दुखवलें की आमी इतली सगळे हे देवस्थान कितें आसा पयलींच्यान चलयत येयल्ले आसा आनी आतां येवन हे राजा जावपाक सोदता काय म्हणून. ग्रामस्थांच्या वतीनं अक्षय नाईक यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार 1996 मध्ये अवेडे आणि परिसरातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून हे मंदिर उभारलं. सुरुवातीला ग्रामस्थांची समिती होती. दर 3 वर्षांनी समिती बदलण्याचा नियमही होता. मात्र नंतर काही सदस्यांनी स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करून मंदिराचा कारभार आपल्या ताब्यात घेतला आणि ग्रामस्थांना दूर ठेवलं असा त्यांनी आरोप केलाय. याशिवाय मंदिराच्या निधीचा गैरवापर झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केलाय. अक्षय नाईक यांच्या म्हणण्यानुसार मंदिरात सुमारे 8 कोटी रुपयांचा निधी जमा झाला होता. मात्र हा पैसा नेमका कुठे खर्च झाला याचा हिशेब दिला गेला नाही. या आरतीचे बुकार, देवस्थानाच्या आरतीचे बुकार आमची सगळी हिस्ट्री हितून हे केल्ली आसा, माहिती दिल्ली आसा की हे तिनूय वाड्याचे तर्फे हे देवस्थान उबें जाल्लें आसा म्हणून. पयली गजाल तेजी क्लियर करता हांव, कित्याक आमी तेणें कोण हे 3 वाडे कितें कोण न्ही म्हणून सांगल्या जाल्यार ह्या पुस्तकाचेर तेन्ना कशी म्हायती येयली आमची 3 वाड्याची, हो पयलो पॉयंट. तेन्ना तेणें हें पयलीं कितें आसा पळय तें रॉंग सांगलेलें आसा हेजे बद्दल. आनी दुसरें तो आमी 25 वर्सां सुद्दां हे वर्धापन साजरो केलो. 17 वर्सां भितर सरून 17 वर्सां नंतर भितर सरून 25 वर्सां वर्धापन साजरो केलो. आनी तेणें हे हालीं 2 वर्सां पयलीं एक 23 एंट्री मारली. हांगा एंट्री कशी मारली, तांकां कसली ऑर्डर आशिल्ली ती आमकांय सारकें खबर ना, काय तांकां खबर ना तें आमकां खबर ना. म्हणटकीर तेणें एंट्री जेन्ना मारली, भितर एंट्री मारली ऑर्डर घेवन, आनी आशिल्लें की हे 35 जे आसा तेणी हांगा इनवॉल्व जावपाक, म्हणल्यार इंटरफेर जावपा ना. जेन्ना ते येता देवा पांय पडून येता तेन्ना इंटरफेर जावपा ना अशें तें तेजेर बरयल्लें आसा त्या ऑर्डरीचेर. तेणीय ती परत एकदां वाचची ना, एडवोकेटा कडल्यान वाचून घेवची. आनी डायरेक्ट भितर सरतना तोडफोड सुरवात केली. लोकां कातरिलीं, पंडपेटी फोडली, तिजोरी फोडली, सगळें फोडून हें केलें. आनी लास्ट हे सगळें कितें जाल्लें पळय तें कारस्थान हे सगळें गांवच्या लोकांचेर घातलें की तेणी सगळे फोडले पेटीचे पयशे, तिजोरेचे पयशे, भांगर जें आसा तें गांवच्या लोकांक चोरून येलें अशें तेणी घातलें. तेजी हांव थोडी म्हायती दिता. तुमचे कडेन जर ऑर्डर आशिल्ली न्ही जाल्यार तुमी ही लोकां तिजोरी कित्याक फोडली? हे पळय फोटोज आहा,
हे पळय तिजोरी फोडटा, हे पळय ही तिजोरी फोडटा, हे पळय हो बरें बोर्ड काडटा पयलींच्या कमिटीचो दिनेश रायकर. वादाचा आणखी एक मुद्दा म्हणजे गुरुवार सेवा. ग्रामस्थांचा दावा आहे की पूर्वी गुरुवारची सेवा 35,000 रुपयात मिळत होती. मात्र विद्यमान समितीच्या काळात तीच सेवा तब्बल 95,000 रुपयापर्यंत पोहोचली आहे. श्रावणी गुरुवार सेवेसाठी पूर्वी 80,000 रुपये घेतले जात होते, तर आता त्यासाठी सुमारे 3 लाख रुपये आकारले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. यामुळे सर्वसामान्यांवर आर्थिक भार पडत असल्याचाही आरोप त्यांनी केलाय. तेणे असं करून हो जबरदस्तीन देवळाचो ताबो घेतलो 2022 तेणे देवळाचो ताबो घेतलो आणि हे देवस्थान तेंच्या हातीन उरलें. म्हणजे जेन्ना आमी भितर सरले तेन्ना एक 4-5 दिसां भितर आमकां इन्कम टॅक्सा लेटर येलें आनी ते लेटराचेर इन्कम टॅक्स भरपा लागून अमावंट आशिल्लो. तो अमावंट आशिल्लो 1,60,00,000 17 वर्सांचेर हेंगेले इन्कमाचो इन्कम टॅक्स भरपाचो म्हणून हे लेटर येयलें. तेन्ना काल तेणें असो एक स्टेटमेंट केलो की हे 3 कोटी जे येयल्या हे हेंच्या 8 वर्सांची कारकिर्दीन येयल्या म्हणून. आमी 8 वर्सांत तर 3 कोटी इन्कम टॅक्स आमकां येता जाल्यार हो तुमचो खंयचो 1,60,00,000 जवळ 94,000 84,000 1,10,000 अशे तेजो रेट तेंगेलो प्रेस्ताराचो आसा. पयलीं हांवें त्याच सेम दाखयल्लो. सो तेणें ताका एक आन्सर दिलें काल. कितें म्हणून दिलें की ते टायमार 2014 तसो रेट आसतलो सामानाचो म्हणून, पूण आमी 2022-23 सुद्दां हांगा आशिल्ले. 23 नंतर तुमी येयल्या. हे 2.5 वर्स 3 वर्स भितर इतलो फरक जालो भाजयेचो सामानाचो. जो रेट सामको तुमगेलो 50-60,000 मायज जालो. म्हाका दिसना इतलो रेट गोंयांत वाडला काय तुमी लंडनच्यान बी कितें सामान हाडटा, दुबयच्यान मडगांव हाडटा, भाजी हाडटा, हेवूय आमकां खबर ना. जेन्ना आमगेलो पयलीं दिसाचो व्हिडियो येयलो अख्खी गोंयभर पसरलो. खुबशे भाविकांनी आमकां फोन केले, भाई तुमचें हें सांगता तें खरें, तुमी सांगता तें खरें, आमकां असो खर्च जाल्लो आसा म्हणून. आनी श्रावणाच्या बेस्तारा सुद्दां आमकां 2,80,000 ते 3 लाख परस असो खर्च जातलो म्हणून सांगलो म्हणून ह्या मनशांनी. खुबश्या मनशान बुकींग केल्या न्ही प्रेस्तार. प्रत्येक मनशान सांगलेलें आसा. आतां आमगे अशें कशें तें तुमचो म्हणलें आमची कमिटी आतां अशी आसा, आमी म्हणलें आशी तसो खर्च असोच करून दितले. लोकांचें जेवण जाता की सकाळचे 3,000 लोक आसता आनी सांजचे 3,000 लोक जाता. देवस्थानां 6,000 लोक केन्नाच नॉर्मल प्रेस्तारांत जेवन वचना, आजून पर्यंत जावना आनी हेजे मुखारूय जावपाना. कदाचित जावपाक शकता केन्ना श्रावणान. हो रेट श्रावणाचो आसता 85,000 श्रावणाचो आसता. तेणी नॉर्मल प्रेस्तारांक श्रावणाचो रेट आसतो 94,000 95,000 1,10,000 असतो आसा. तर दुसरीकडे साईबाबा सेवा मंडळ ट्रस्टनं हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश रायकर यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलंय की मंदिराचा कारभार हा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं सुरू आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मंदिराच्या सौंदर्यीकरणासाठी दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात काम करण्यात आलं असून 1 रुपयाचाही हिशोब चुकीचा झालेला नाही. आयकर विभागाकडून आलेली कोट्यावधी रुपयांची नोटीस ही सध्याच्या समितीच्या काळातील नसून पूर्वीच्या समितीच्या कार्यकाळातील असल्याचा दावा त्यांनी केलाय. जेन्ना आमी मूर्ती स्थापना केली तेन्ना हे सगळे कमिटी मेंबर साक्षी आसा की हे म्हणजे फक्त म्हाजो बाबा आशिल्लो, बाकीचे सगळे आसा. हे मनशांनी प्रत्येक मनशा कडेन जेणे कोणी ताकते तशें 10 रुपया 20 रुपया 100 200 500 कितें दिल्या तशे पयशे एक करून ती मूर्ती हाडली. कोण तरी आज सांगतात आमी मूर्ती पयशे हाडले गांवच्या लोकांक हाडले, काय नजो. कोणा कडेन जें कितें आसा प्रूफ आसा कितें आसा तो समाजा मुखार दवरूचो. तुमची माध्यमांतल्यान हे प्रत्येक मनशा कडेन पावपाक जाय, गांवच्या भायल्या गोंयभर देशभर. कारण साईबाबा देवस्थान हे गोंयभर परिचीत आसा तशेंच देशभर परिचीत आसा. हे सगळे भितर आशिल्ले मोहन नायक आसा आनी हेंची सगळ्यांचे मदीं हेणी घुसखोरी केली, भितर गेले, मस्ती केली रातचो प्रेस्तार चालू आसतना आनी त्या साईबाबाच्या सानिध्यान हेणी वचून झगडी केली, तांकां मारले. ते पश्चाताप आमकां आयज पर्यंत आसात. म्हाजे कडेन आसा, हांव तुमकां दिता कॉपी. जे 8.5 वर्सां पयलीं चलना ते तब्बल श्री साईबाबा सेवा मंडळ ट्रस्ट न्ही हे कार्ड पासून डुप्लिकेट जाले. हे पॅन कार्ड 1999 डुप्लिकेट जाले सेम नंबराचे आनी आमचे ओरिजिनल जे पॅन कार्ड आसा ते सेम नंबराचे आसा. श्री साईबाबा सेवा मंडळ ट्रस्ट आसा आनी ते 19/9/1998 हांव तुमचे कडेन मुखार आनी कांय ना. हें हांव तुमकां अश्यो खूब गोश्टी आसा, खुबश्यो उलोवंक शकता, खूब जाणां
पूण जाणा ताका तथ्य ना, कारण कितें तरी आधार जाय. म्हाका हो आधार आसा. खंय तरी लोक भावनेन उमेदीन खंय तरी ते पयशे पेटयेन घालता, एक पावती काडटात, हे पयशे खंय 2014 पर्यंत आमचें टोटल क्लियर आसा. तेजे नंतर तेणी ताब्यात घेतले, तेजे नंतर परत आमी ताब्यात घेतले, आमी आयज पर्यंत क्लियर आसा. तेणी एक दीस सिंगल अकाउंट करूना. म्हाका तितून वचपाचें ना, ते तेंचे आनी ते आमी आतां तो उलयत न्ही म्हणून काल आमी सगळें करस्पॉन्डंट कालूच केलां आनी फाल्यां आमी तें हायकोर्टान घालता. कारण आमी 8.5 वर्सां हांगा नात आनी तेणी आतां आमचो बँक ऑफ IOBचो इंडियन ओवरसीज बँकेचो अकाउंट फ्रीज केला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप केले आहेत. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार न्यायालयानं यापूर्वी त्यांच्या बाजूनं निर्णय दिला असून प्रशासनाच्या उपस्थितीत मंदिराचा ताबा त्यांना मिळाला होता. तर ग्रामस्थांनी न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने असल्याचा दावा केलाय. याशिवाय मंदिरातील फंडपेटी, तिजोरी, CCTV, DVR आणि आर्थिक व्यवहारांबाबतही दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. ट्रस्टने 9 जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून ग्रामस्थांनीही ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांविरोधात स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. ताबो आमचे कडेन आसा, एक हायकोर्टाची ऑर्डर आसा आनी हे हायकोर्टाच्या ऑर्डरीचे हिशोबान ताबो आमचे कडेन आसा. आनी तो ताबो आमचे कडेन आसतना सुद्दां तो मनीस काल कितें तरी तांकां कोणाक सांगून खबर ना, तेणें वचून तो इल्लिगल भितर सरला. पुलिसा कडेन आमी मागतात तुमी ते पार्टेक आपयात, तेंची मस्ती कितें ती पळयात. तेणी हें सगळें तोड फोड करून उडयलां, पयलीं कॅमेरा काडून उडयल्या. कंप्लेंट जावन फायनल जाल्या. जेन्ना मॅटर हायकोर्टान फायनल जाता ती ऑर्डर आहा, म्हाजें कांय ना. तेणी तेंची ऑर्डर दाखोवची, म्हाका कोणाची गरज पडपाना. हांव उतर दीत तुमकां, हांव तुमचे पांय चलोन वयतलो. म्हाका थंय झगडी करून काश्मिरां करून थंय रावपाचो अधिकार कोणाक ना आनी म्हाका जर हांव तर अजिबात ना. म्हाका फाल्यां जर तेणी खंयच्या कोर्टाच्या ऑर्डर हाडून सांगली ते म्हाका कोणा तुमकां हाडून सांगपाक गरज पडपाना. हें उतर मागे तुमकां. हांव त्या दीस उठोवन वयतलो, कारण तितून लज बिडा कमीपण मोठेपण कांय ना. कारण थंयचो पात्रांव कोण केन्नाच जावपाक शकपाना. ते देवस्थान ते 10 लोकांचें. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून सत्य नेमकं काय आहे याचा निर्णय तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच तो स्पष्ट होणार आहे. मात्र श्रद्धेचं केंद्र असलेल्या या प्रसिद्ध अशा साईबाबा मंदिराचा सुरू झालेला हा संघर्ष आता केवळ मंदिराच्या ताब्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर आर्थिक व्यवहार, व्यवस्थापन आणि कायदेशीर हक्क या सगळ्या मुद्द्यांवर पोहोचलेला आपल्याला बघायला मिळतोय.